बंद झाली. झोपाळा हलव, झोपाळा हलव तू. अरे बापरे, टायर बदलतो पाणी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आज आहे होळी, त्यामुळे होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज मी काल मी गाडी खाली गेली. कुठे माहितीये, मागचा जर ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर मी पोर्टला वास्को पोर्टला गाडी खाली झाली. संध्याकाळी गाडी खाली झाली आणि गाडी खाली झाल्यानंतर ना मला एक बुकिंग भेटली. माझा प्लॅन होता घरी जायचा, घरी जाईन आणि 16 तारखेला अयांशचा बर्थडे, तो बर्थडे वगैरे करून मग परत भाडं भरून मुंबई म्हणजे परत कामाला सुरुवात करणार होतो. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आज जवळजवळ महिना अर्धा संपत आलाय आणि या महिन्यातली एकच ट्रिप बसली आणि या महिन्यात इन्शुरन्स पण आलाय, गाडीचा हप्ता. त्यामुळे कसं ऍडजस्ट करणार आहे त्या टेन्शनमध्ये आहे मी. त्यामुळे हे भाडं मी नाही म्हटलं नाही, मी म्हटलं जाऊ दे, बघूया. जर लवकर जर गाडी भरून जर आली तर बर्थडे पण साजरा करता येईल. फक्त होळी मिस करणार आहे, होळी दिवशी मी घरी नसणार आहे. त्यामुळे आणि कसं आहे माहिती आहे, आमच्या गावात होळीचं फक्त रात्री होळी घेऊन येतात आणि मांडावर ठेवून तिथे पूजा वगैरे सगळं होतं ते. आणि प्लस म्हणजे ह्या वर्षी आमच्या गावातल्यांनी वेगळी रंगपंचमी वगैरे खेळायचं ठरवलंय. तो एक मिस करणार म्हणजे ते मला हुकणार आहे. तर ठीक आहे, काय करणार, पर्याय नाहीये, कारण आहे प्रॉब्लेम्स आहेत. तर आज बुकिंग जी भेटली आहे ना, तर मला वास्कोमध्येच भरायला जायचं आहे. आणि मी काल ना बघा, इथे पेट्रोल पंप आहे भारतचा, हा भारतचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर तिकडे वास्कोला पोर्टला गाडी खाली केली आणि वेर्ना रोडला जो पंप आहे ना, या पंपावर येऊन इथे गाडी लावली आणि रात्री झोपलो. इथेच जेवण वगैरे केलं आणि झोपलो. तर आता सकाळ झाली आहे, तर जिथे भरायला जायचंय ना तिकडे जाऊया. काय माल आहे ते बघूया. इथून बांद्र्याला खाली आहे तो माल. तर चला पटापट तिकडे जाऊया, काय माल आहे तो बघूया. हे भरायला जायच्या अगोदर ना चहा वगैरे पिऊन घेतो. काल मी इथे ना ओम साई म्हणून ते हॉटेल दिसते, तिथे संध्याकाळी चहा पिलेलो. एवढा मस्त चहा होता माहितीये. म्हणून म्हटलं आता जाता तिथे भेटतंय तर तिथे थांबून चहा वगैरे नाश्ता करून येऊया. चला नंतर भरायला जाऊया तिकडे. तो होता खरंच. आणि बंदचा प्रकार ना गोव्यातच भेटतो. एक स्वीट डिश सारखाच होतो. गोड पुरी म्हटलात तरी चालेल. चला आता तिकडे जाऊया, पटापट गाडी भरूया आणि त्याच्यानंतरचा प्लॅन सांगतो तुम्हाला. ही ती जागा आहे, इथे भरायची. आणि मी रस्ता चुकून दुसरीकडे गेलेलो, तर यांच्या मागच्या गेटला मी गेलेलो, तर हे माझ्यासोबत आले आणि आता इथे भरायची आहे गाडी. गाडीमध्ये माझ्या एक बॉक्स आणि ही एवढी झाडं भरली आहेत. चलो निघालते. गाडी पॅक करून घेतो आणि इथून मला आता ना घरी जायचं आहे, कारण 8 दिवस झालेत मी घरी गेलो नाही आहे. घरी आंघोळ वगैरे करून आणि अजून एक बुकिंग आली आहे, सांगतो तुम्हाला. थांबा, गाडी पॅक करतो आणि बोलतो तुमच्याशी. हा ना एक मोठा बंगला आहे इथे आणि या बंगल्यातून मी ही झाडं घेऊन ना बांद्र्याला जातोय. अहो केवढा मोठा बंगला आहे बघा. वाव, वरती ट्रक पण दिसते. पूर्ण गार्डन आहे आणि बंगला, मोठा बंगला आहे. गार्डन बघा किती मस्त आहे. तर एवढासाच माल घेऊन मी ना मुंबईला जातोय. बांद्र्याला खाली आहे, उद्या खाली करायचा आहे हा माल. गेट एवढा भारी आहे बघा, मस्तच आहे. वाव, काय भारी बनवलाय. उघड बाबा. आता 10 वाजले. 10 वाजता माझी सकाळी गाडी भरून झाली.
आणि छोटीशी बुकिंग आली आहे लोकल इथून. कुठे माहिती आहे, सावंतवाडीला भरायचं आहे आणि मालवणला आणि वैभववाडीला असं पॅनल बोर्ड आहेत ते खाली करायचे आहेत. तर विचार केला देव देतोय तर नाही का म्हणणार, मेहनत करायची ताकद आहे, करूया. तर ते भरणार आहे मी सावंतवाडीला जाऊन आणि तिथून घरी जाईन. घरी फ्रेश वगैरे होऊन मग मालवणला ते पॅनल खाली करून, वैभववाडीत दुसरे पॅनल खाली करून मग आपला मुंबईचा प्रवास असणार आहे आजचा. तर चला पट्टापट कुठे न थांबता मी आधी कुठे जातो माहिती आहे, सावंतवाडीत जातो, ते पॅनल भरूया. चला. तर मी सावंतवाडीत आता पोहोचलोय आणि आपल्याला ना जे सामान भरायचे पॅनल बोर्ड आहे जे मालवणला आणि खारेपाटण वैभववाडी साईडला कुठेतरी खाली आहे, ते बघा ते पुढे चालतायत ना त्यांचं आहे तो सामान, इथेच कुठेतरी भरायचे आहेत. ते भरूया पटकन आणि घर गाठूया एकदाचं. आज होळी असल्या कारणाने नशीब माझं घरी जाऊन जेवण करायला भेटणार लवकर भरल्यामुळे. गाडी इथेच कुठेतरी भरायचे. आपला ना गाडी भरून झाली आहे बघा. हा माल भरलाय, हा मालवण एवढा, हा मालवण आणि चला बघा यांचा आहे माल. तो व्हिडिओ कॉल या यूट्यूबवर चॅनल हा माझं, तर व्हिडिओ करीत असतो मी थोडे वेळ. चला तर आता डायरेक्ट इथून घरी. तर इथून निघालोय मी सावंतवाडीतून. गाडी 1 वाजलाय बरोबर. तर तासाभरात मी घरी पोचेन. पटापट एकदा घरी जाऊया. हा जो माल भरलाय ना तो त्यांचं काय अर्जंट नाही आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आंघोळ वगैरे मस्तपैकी करणार, जेवण वगैरे करून मग आपला मुंबईचा प्रवास करणार आहे. मालवण, वैभववाडी आणि मग तिथून मुंबई. चला पटापट घरी जाऊया. हा आहे सावंतवाडीचा जेल. इथे मला कधीच यायचं नाहीये. ही आहे सावंतवाडीत एंट्री. सावंतवाडीत पोचल्या ना आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे मोती तलावाचं. सुंदर तलाव. आणि सावंतवाडी ही सिटी आहे ना या तलावामुळेच खूप म्हणजे फेमस आहे आणि भारी वाटतं. माझा मामा सावंतवाडीतला. मी इथे बरीच म्हणजे ITI वगैरे मी इथेच केला सावंतवाडीत. त्यामुळे बरीच वर्ष लहानपणापासूनचं एक नातं आहे सावंतवाडी बरोबरचं. सावंतवाडीतल्या गल्लोन गल्ली कुठचा रस्ता माहीत नाही आहे असं नाही. आणि इथे राईट साईडला शिवरामराजे भोसलेंचा राजवाडा हा राईट या साईडला आहे. मस्त आहे, मस्त. मला आवडतं हे सावंतवाडी शहर. हा बघा, हा राईट साईडला राजवाडा. वेंगुर्लात पोचलोय. यांसाठी खाऊ घ्यायला थांबलो. खाऊ घेतलाय आणि संत्री घेतली. वेंगुर्ला तर 2 वाजले. आता ह्या घरी पोचणार. घरी पोचायला इथून परत अर्धा 20 मिनिटं तर पाहिजेत. आंघोळ वगैरे करतो होण्यापर्यंत जेवण आंघोळ सगळं करतो म्हणायचं ते खरं नाही का. 3, 3:30, 4, 4:30ला घरातून बाहेर निघणार आहे मी. घरी जाऊन जरा 1 तासभर तरी घरी थांबतो. 8 दिवस झाले घरी गेलो नाहीये मी. 8 दिवसांनी आज घरी जाणार आहे मी. फायनली फायनली
शांतता. पोचलो बाबा एकदाचा. फायनली पोचलो, फायनली. 2:30 वाजला. शेण वगैरे सारवलंय बघा. जरा पेट्रोल खाली आहे ठेव. अरे 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 शी 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 आहे. मी आंघोळ नाही केली आहे. आंघोळ केल्यावर घेतो तुला. आमच्या घरी जेवण सुरू आहे. त्या श्रीखंड आणले त्या होत्या की उचू. आता मी आंघोळ करतो. आंघोळ वगैरे करून जेवण करणार. जेवण वगैरे करून झाल्यावर मग थोडा वेळ बघूया. गाडीवर पाणी मारायचं आहे आणि नंतर आपण निघूया. फायनली 8 दिवसांनी आज गुरुवार नाही ग, आणि आज होळी असल्या कारणाने सगळ्यांना होळीच्या परत एकदा शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. चला पटकन आंघोळ वगैरे करून जेवण करतो. बाय. भेटूया थोड्याच वेळात. आंघोळ करून झाली आहे माझी आता आणि जेवायला बसलो आहे बघा. जेवण बघा काय आहे. जेवणात आहे डाळ भात, वालीची मग हे वालीची भाजी, उसळ आहे आणि हे स्वीट काहीतरी. या जेवायला सगळेजण. बाबा ते बघा झोपड्यावर झोपले. काय दाखवू? आवाज दाखवू? आवाज दाखवू? अरे बाप, मस्त जेवण झालंय. जेवण करीपर्यंत 3 सव्वा 3 वाजले. 3:30. काय दाखवू? हा हो. गाडी बंद झाली. झोपाळा हलव, झोपाळा हलव तू. अरे बापरे, सगळा चढणा बिडणा फटकून येतो लोक. बिंदास राहू नको. हा चांदो मामा खया. आता चांदू मामा आता रात्रीचा चांदो मामा. आता कुठे? हा जो बाळा. हा चांदो मामा गाणं म्हणू. चांदोबा चांदोबा पागलास काय. पप्पा करतात मरे. काय कर? चांदो मामा. मामा चांदू मामा पागलास काय. जो बाळा करो. हा अर्धा तास राहिला. अर्धा नाही, 3:30 वाजलेत. 4:30 वाजता बरोबर निघणार आहे मी. विचार करतोय गाडी वगैरे धुवायची आहे मला, पण काय करू समजत नाही. हा नको डबो तिथं डुब्बा होणार. हा 1 2 3 पडशीत. हा हे पडशीत. घशात गुंडी करतो. अरे बाबा बाबा बाबा. कोण आहे? कोण आहे? पडला आणि डुब्बा झाला. डुब्बा पडला 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 पडला. हे पडलं. नको झोप नव्हे ना, जाऊचा मका. आई दोरी ओढता. लहान झालोय मी. हाती अर्धा तास ना झोपळ्यावर असा पडून राहतो. 4 वाजता बरोबर गाडीकडे जाणार आहे. धुवायचं म्हणजे फक्त पाणी मारणार आहे आणि समोरचे टायर पलटी मारायचे आहे. इकडचे तिकडे करायचे आहे, कारण ड्रायव्हर साईडचा टायर आहे ना, तो आतल्या साईडने थोडासा मार खातोय. त्यामुळे आता अलाइनमेंट करायला मला वेळ नाही आहे. मालवणला जायचं आहे, तिथून परत खारेपाटण
ते वैभववाडी बोललेले, पण वैभववाडीत नाही, खारेपाटण काढून पुढे कुठेतरी ॲड्रेस आहे, तिथे जायचं आहे. ते पॅनल एकदाचे देऊया, मग आपला आज रात्री प्रवास सुरू असणार आहे. उद्या सकाळी बघूया, आज रात्रभर तर प्रवास करणार आहे. तर आराम करतो इथे झोपाळ्यावर आणि मग निघूया. गाडीकडे आलो. टायर ना, हा इकडचा टायर त्या साईडला आणि त्या साईडचा टायर इकडे. इकडचा टायर ना थोडासा आतल्या साईडने मार खातोय, त्या साईडचा. तर या साईडला टायर बदलतो, पाणी मारून लगेच निघणार आहे, थांबणार नाही आहे. 4:15 वाजले बरोबर आता. बरोबर 5 वाजले. नमस्कार करतो. हे ना अयांश काहीतरी हे करतो म्हणून हे आडोस म्हणून लावतो तिथे. चला निघूयात. चल कुस्किया. बोला गणपती बाप्पा मोरया. डायरेक्ट तुम्हाला ना मालवणला भेटतो. हे आहे आपलं गाव. आमच्या गावात ना रात्री होळी आहे बघा, इथे घेऊन येणार आहे. रात्री काय मी होळीला नाही आहे, त्यामुळे आताच जरा नमस्कार करू. नमस्कार गणपती. इथे ना होळी घेऊन येतात आणि इथे पूजा वगैरे सगळं इथे होतं. रात्री येणार सगळं. यावर्षी मला होळी चुकली. नशीब मी घराकडे संध्याकाळी आज घरी यायला भेटलं, हेच मोठं आहे माझ्यासाठी. बस आहे. ही आहे मापण बाजारपेठ. मापण पॅनल बोर्ड आहे ना, इथे खाली होणार आहे. एवढे पॅनल आहेत, एक पॅनल घेऊन गेले. मेन रोडला बाहेर पडलो मी. हा लेफ्ट साईडला मालवण बीचला रस्ता जातो आणि मी आता कुंभारमाठमध्ये होतो. तर हा आपला राईट साईडला, हा राईटला रस्ता सरळ सरळ जर गेला ना तर कसालला बाहेर पडणार मी. बरोबर कसाल. आज पूर्ण दिवस ना दगदग झाली. सकाळी गाडी भरल्यापासून, सकाळी उठलो गाडी भरून, त्याच्यानंतर हे भाडं आलं मला. हे भरायला गेलं सावंतवाडीला, तिथून घरी येऊन टायर चेंज सगळं. हे संध्याकाळपर्यंत काही नाही काही करतच आहे. आता रात्रभर तर गाडी चालवायची आहे. निवांत हळूहळू प्रवास करणार आहे. बघा चौक्याची होळी, आंब्याचीच होळी आहे. चौक्या बाजारपेठेत होळी उभारतायत. कसाल 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 बाजारपेठ. किती वाजले? 6:45 झाले. बरोबर 6:45 वाजता हायवेला टच होणार होता मी. वगैरे क्रॉस करून ना मी आता पुढे आलोय. तर आता पुढे अधिष्ठी मातेचं दर्शन घेऊया आणि मग खारेपाटण क्रॉस करून ना मधुबन हॉटेल आहे, त्या मधुबन हॉटेलकडून आतमध्ये जो रस्ता गेलाय ना तिकडे कुठेतरी खाली आहे ते पॅनल. तिकडे खूप लहान बरेच प्रत्येक वेळी मुंबईला जाताना थांबतो मी इथे.
दर्शन घेऊया. देवीचं दर्शन घ्या. प्रत्येक वेळा मी थांबतो इथे, पण सगळ्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवत नाही. प्रसाद घेऊया. खोबरं आहे. चला. तर मी आता खारेपाटण बॉर्डर क्रॉस केली आहे बरोबर. म्हणजे आता इथे मधुवन हॉटेल आहे आणि त्या हॉटेलकडून राईड घ्यायला सांगितलं आहे मला. हे बघा मधुवन बरोबर दिसतंय. या साईडला मधुवन हॉटेल आहे. इथून राईट हा जो रस्ता गेला आहे ना, हे बघा मधुवन हॉटेल. हा वरती जो रस्ता गेला आहे इकडे आपल्याला जायचं आहे. हा माणूस हात दाखवतोय. होय. आणि होळीची माहिती सांगल्याबद्दल धन्यवाद. आपल्याकडे असं नाही, आता आमची प्रथा वेगळी आहे थोडी. चला. त्या काकांनी हात दाखवले ना, त्यांना लिफ्ट दिली आणि टिटवली म्हणून गाव आहे तिथे आणून सोडलं त्यांना. त्यांनी इकडची होळीची प्रथा जी आहे ना ते सगळं सांगितलं. म्हणजे पालखी वगैरे बरंच काही सांगितलं. सगळं काही लक्षात नाही राहिलं माझ्या. तर वेगवेगळी प्रथा असते प्रत्येक गावागावात. आणि रत्नागिरी जिल्ह्यात तर वेगळंच आहे. पालखी वगैरे फिरते. आम्ही या साईड सिंधुदुर्गात तसा काही प्रकार नाहीये. तर मी आता इथे पोचलोय. जवळच आहे इथे. बघूया इथे. हे बघा इथे होळी जाळली बघा. फायनली पोचलो मी तिथे. आणि इथे कुत्रा आहे हा बघा दिसतोय. आणि भरपूर कुत्र्यांचे आवाज येतात. रिव्हर्स घेऊ काय इथे. भरपूर कुत्रे आहेत त्यांच्याकडे. मला आता खाली उतरायचं डेअरिंग नाही. हे बघा इथे कुत्रा दिसतोय. पॅनल आपले इथे खाली आले. चला. अरे बापरे. 8:30 वाजले इथे बरोबर. गाडी खाली केली. आता पूर्ण गाडी खालीच आहे. थोडीशी ती तुम्ही झाडं बघितलेली ना तेवढीच आहे. इथे सगळी काजूची बाग आहे मस्तपैकी. आणि वास पण काजूचाच येतोय. चला आता थांबायचं नाही, चालत राहायचंय. रात्र आपली आहे. रात्र वैऱ्याची. अरे बापरे काय दिसत नाही. थांबा. फ्लॅश. रोड काहीसा असा आहे. सगळे माडाच्या मुळात नळ लावलेत बघा. तरी राईट साईडला दिसत आहेत तुम्हाला नळ लावलेले आहेत. 9:30 वाजलेत आणि आता मी राजापूर वगैरे क्रॉस करून ना ओणीला पोहोचलो. ओणी फाट्याला. आता जेवायला कुठे थांबूचा विचार करतोय. आज काय कुठे हॉटेलला वगैरे थांबायचं नाहीये. त्यामुळे कुठेतरी सेफ जागेवर थांबून जेवण करणार आहे. डबा खायचा आहे. भूक लागली आता. थांबूया. जमलोय यार. हातपाय दुखत आहेत. बघूया काय जेवण. डबा काय दिलाय. अरे बापरे ऐक खूप अंग पूर्ण दुखतोय. मी आता जर झोपलो ना 100% उद्या सकाळी उठणार. एवढा दमलोय. चालणार. बघूया हळूहळू. उद्याच्या दिवसभरात डिलिव्हरी द्यायची. अर्जंट डिलिव्हरी काय घंटा. आणि याच्यात उसळ नाचण्याचे भाकरी 1 2. अरे बापरे एवढे कोण खाणार. चा मी 2च खातले. आणि मासे. 12 वाजले बरोबर. आणि देवरुखमध्ये मी थांबलोय जरा. तर केव्हा कुठून राजापूरच्या पुढे तिकडनं ओणीतनं निघालोय. शूट वगैरे काय जास्त घेतलं नाही मी, कारण तब्येत ठीक वाटत नव्हती. जरा असं वेगळंच फिलिंग येत होती काहीतरी. आता मी ना थांबलो आणि हात घालून
उलटी गेली. बघूया बरं वाटतं काय. अजून देवरुखातच आहे, 12 वाजलेत. चला जाऊया, बरं वाटेल. धामणीच्या पुढे आलो आणि हे बघा इथे होळी सुरू आहे. 2 मिनिटं थांबून बघूया काय करतायत ते मुलं. आज इकडे ते ऊस घेऊन येत आहेत आणि इथे फोडतायत. डब डब मी पहिल्यांदाच बघितली अशी होळी. किती लाकडं जाळली, बाप रे, भरपूर भरपूर. असं असं अरे अरे वाटलं बघून. स्टेशन मी आता ना लोणेरे मध्ये पोहोचणार आहे. मी मगाशी ना थोडी तब्येत खराब झाली, त्यामुळे मी गप्प गाडी चालवतोय. उलटी केली, त्याच्यानंतर मध्ये थांबलो, झोपलो म्हणजे 5-10 मिनिटं. वॉशरूमला जाऊन आलो, म्हणजे थोडा तब्येत खराब झालेली. आता ठीक आहे. आता जवळजवळ सकाळचे 4 वाजले आणि मी आता लोणेरेत पोहोचणार आहे. आणि इथे पोहोचल्यानंतर आता लक्षात आलं तिकडनं ना गाड्या बघा किती येत आहेत. सगळ्या होळीसाठी गावाला येत आहेत गाड्या, दाखवतोय. सकाळी पहाटे 4 वाजता ही परिस्थिती आहे, म्हणजे दिवस उजाडल्यावर काय कंडिशन होणार विचार करा. खूप काही ना 4:20 झाली आहे आणि माणगाव मध्ये परिस्थिती बघा. हे बघा, एक साइड पूर्ण फुल आहे, फुल. आताच ट्रॅफिक आहे, आताच. हे काय ते बघा, रस्त्याच्या बाहेरून गाडी चालवावी लागते, म्हणजे कुठे येऊन गाड्या चालवतायत बघा. बस जिंकलो मी आता. बस जिंकलो. फिलिंग गुड. इंदापूर क्रॉस झालंय, आता झोपणार आहे मी. खूप इंदापूरच्या पुढे ना बघा CNG पंप आहे आणि आपली MH07 एक टेम्पो लागलाय इथे. 1947 दिसतोय. हा बघा, बापरे. बस झालं. आता मी पुढे, याच्या पुढे अजून पेट्रोल पंप वगैरे कुठे शोधणार. अरे बाबा, मग मी आता इथेच थोडासा आराम करतो. थोडा म्हणजे माझा आराम माहिती आहे सगळ्यांना. आता जाग येईल त्यावेळी. जरा इकडे कोणाचं घर वगैरे तर नाही ना, सकाळी नाहीतर उठवतील. आणि CNGची सगळी गाड्यांची लाईन लागली इथे पूर्ण, त्यामुळे थोडी जाग आहे. राहू दे, जाग असली तरी जरा पुढे गाडी घेऊन झोपतो. चला, गुड नाईट. बाय. लव यू. सकाळी भेटूया आणि हॅपी होली. गुड मॉर्निंग. 8:30 पावणे 9 झाले. झोप मस्त झाली. चला निघूया. तोंड वगैरे धुवून झालंय. इथे मी ब्रश केला, पाणी आहे आपल्याकडे भरपूर, त्यामुळे ब्रश वगैरे केला. आता पुढे जाऊन ना डिझेल पण टाकायचं आहे. डिझेल संपलंय माझं, तर बघूया पुढे कुठच्या तरी पंपावर डिझेल वगैरे टाकूया, वॉशरूमला जाऊया आणि मग निघूया. चला. पोचलोय बांद्र्याला. अरे बाबा, फायनली ना
12:30 वाजता मी पोहोचलो आहे बघा. शालिमार म्हणून बंगलो आहे हे, हा शालिमार हाऊस. तर इथे खाली होणार आहे. बघूया कुठे गाडी लावायला सांगतात. होईल पटकन, जास्त नाही आहे. हे बघा आपली झाडं मस्त व्यवस्थित आहेत, काहीच झालं नाही आहे. आणि इथे खाली होणार आहे, इथे खाली होणार आहे सिक्युरिटी. गंधार साळगावकर. नंबर आपला 8208. लोकसत्ता जो पेपर येतो ना, त्यांच्या मालकाची ही बिल्डिंग आहे. बिल्डिंग म्हणजे बंगलोज आहे. आणि तो गोव्यात जो दाखवला ना, तो पण त्यांचं. बडे लोक, बडे बात. एवढंच झाडं घेऊन आलेत गोव्यातनं, एवढीशी. गाडी माझी खाली झाली. इथे काहीतरी खाऊन येतो. नाश्ता तर नाहीच केला. बघूया काय भेटतं काय ते बोलले गाडी इथेच राहू दे, ते काहीतरी खाऊन ये बोल. आणि इकडे जोरदार होळी खेळतायत तिकडे, दाखवतो तुम्हाला. नाही इथे हॉटेल बंद आहे, गाडीच घेऊन जातो. तर मित्रांनो, आजचा प्रवास मी इथेच संपवतो. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आजचा ब्लॉग थोडा घाईघाईतच केला आहे आणि संगमेश्वरवरून तर तेवढं शूट केलं नाही, कारण तब्येत पण खराब होती. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आवडल्या असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला आधी विसरू नका. भेटूया, बाय.